लव्ह मॅरेज करायचे खूप जास्त फायदे असतात. रात्री काहीच कशात आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली बघा कशी. पांढऱ्याला खूप जास्त प्रेम केलेले मी. आणि त्याच्यातून आज सोमवार होतं तर मी ठरवलं मंदिरात जायचं. तर मला जाता जाता हे खूप सारे कबुतराचे पिसं दिसले. नंतर मला समजलं अरे हा सोसायटीतले मांजरे. तिने चक्क त्या कबुतराला शिकार केली चांगली. बापरे. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी मस्तपैकी यांचा स्टॉक रिस्टोअर केला खाण्याचा. आणि ते झाल्यानंतर मग संदीपला मी मस्तपैकी बेसनची उत्तप्पा करून दिला. ॲक्च्युली मी हे पहिल्यांदाच करते आणि त्याच्यातून माझा उपवास असं होता त्याच्यामुळे मला पण टेस्ट नाही करता आलं. पण संदीपकडे बघून समजत होतं की त्याला खूप आवडलेले. तर खूप सोपी रेसिपी आणि मस्तपैकी मी आवरायला घेतलेले. आज माझं काहीतरी प्लॅन आहे फिरायला जायचं. तर संदीपला म्हटलं चल जाऊया लवकर. आणि ते गेल्यानंतर मी पहिलं हे करायचं होतं. त्याला सनग्लासेस घ्यायचे होते ते पण नंबर्समध्ये. पण त्याच्या आधी एवढं जास्त ऊन आहे की म्हटलं थोडंसं उसाचं ज्यूस प्यावं तर ते पिलं आणि पटकन चष्म्याची ऑर्डर दिली. आणि नंतर आम्ही पोहोचलो एल्बम रॉला. इतकं सुंदर आहे पण रेट्स बघून तुम्ही ठेवूनच दिले एवढे 6,000 तर परवडणार तर नाही. अफोर्ड करू शकतो पण प्रत्येक गोष्टीला तेवढीच प्राईस मला असं वाटतं की द्यावी. जी व्हॅल्यू करते तेवढी. आणि त्याच्यानंतर मग हे परफ्यूम होतं एक. ॲक्च्युली माझ्याकडे एक चंदन आहे गंध आहे त्याचा स्मेल मला खूप आवडतो पण खूप जास्त प्राईस बोलली त्याची. नंतर म्हणलं नंतर कधी तरी ट्राय करावं. त्याच्यानंतर आम्ही पोचलो बर्गर किंगला. कारण खूप जास्त दिवस झाले मी खूप बाहेरचं खूप म्हणजे बर्गर पिझ्झा झालं खूप कमी खाते. पण आज मी ट्राय केलं बर्गर खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर बुबा ट्री पण ट्राय केली. मी फर्स्ट टाईम ट्राय केलं पण एवढं सुंदर आहे ना म्हणजे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्यानंतर इथे एक रेस्टॉरंट होतं खूप छान डेकोरेशन केली होती. आणि एवढं सगळं खाऊनसुद्धा माझं काही पोट भरलेलं नाही. शेवटी मी बाहेर येऊन नूडल्स खाल्लेले आहेत. याचा अल्टरनेटिव्ह मला शोधावंच लागणार आहे. त्याच्यानंतर मग मला संदीपनी त्याला माहीत नाही काय म्हणतात कमेंट करून सांगा. ते खायला दिलं आणि जाता जाता एवढा छान व्ह्यू दिसत होता ना. आणि मी घरी आली आहे आणि बघा कोण माझं इन्फेक्शन घेत आहे. असा होता दिवस आजचा म्हणजे. चला भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये.